नमस्कार सर्वांना. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भीम. बघा, आता मनोज जरांगे पाटील म्हणजे महाराष्ट्रातील एक मराठा कार्यकर्ता. एक कार्यकर्ता काय करू शकतो, एक कार्यकर्ता काय घडवू शकतो हे पाटलांनी दाखवून दिले. फक्त नियत साफ असली पाहिजे आणि मार्ग हा योग्य असला पाहिजे, आपोआप लोक जुडतात. पण तो आपला इरादा स्वार्थी नसावा आणि नेक असावा. पूर्ण महाराष्ट्रामध्ये थैमान गाजलेलं आरक्षण म्हणजे मराठा आरक्षण. अतिशय मुकमोर्चे प्रत्येक गोष्टी होऊन गेल्या, अनेक बलिदान झाले. त्यानंतर कुठेतरी आशा होती, पण ती आशा पल्लवित झाली आणि काही कारणास्तव परत अजून आडकाठ्या येऊन बसल्या. त्यावेळेस एक सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा होता, तो म्हणजे जरांगे पाटलावरती SIT नेमायचा निर्णय विधानसभेमध्ये घेतला. नार्वेकरांनी ती ऑर्डर पण दिली. SIT लावायची कुणावरती हा कायद्याचा भाग आहे, पण ह्या गोष्टीवरती SIT लावण्यापेक्षा अनेक महाराष्ट्रामध्ये मुद्दे आहेत, त्यावरती गरज आहे SIT लावायची, त्यावरती SIT लावली पाहिजे. असो, आपला विषय तो नाही. आपला विषय काय? आपला विषय आहे मराठा. एक पूर्वीपासून दिल्लीचा तख्त हा मराठा राखत आहे. मराठा म्हणजे परत तुम्हाला सांगतो, मराठा दिस इज नॉट अ कास्ट. ते फक्त जात नाही. मराठा म्हणजे महाराष्ट्राची दख्खन पठारावरची एक ओळख आहे. शिवरायांचा मावळा मराठा, मराठे हे फक्त मराठा नव्हते, त्यामध्ये 12 बलुतेदार सुद्धा होते, सर्वच होते. सर्व जातीमधील जे मावळे होते ते सर्व मराठे होते. आणि दिल्लीच्या तख्तावर सुद्धा मराठा हा गाजायचा पूर्वीपासूनच. शिवरायांनी दख्खनच्या पठारावरती राहून मुघलांना सळो की पळो केलं होतं. तो इतिहास परत आज रिपीट होत आहे. बघा, ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये SITची घोषणा झाली आणि जरांगे पाटलांच्या सभा उधळवायचा प्रयत्न झाला, जरांगे पाटलांना दाबायचा प्रयत्न झाला, कारण फक्त एक पुढे होतं, तो म्हणजे श्रेयवाद. फक्त आमच्यावरती हे पूर्णपणे श्रेय आलं पाहिजे असा त्यांचा कयास असावा, शक्यता नाकारता येत नाही. मग त्यावेळेस नेमकं झालं काय? तो पुढला मुद्दा होता, तो मुद्दा होता म्हणजे 2024च्या इलेक्शनला, लोकसभेच्या प्रत्येक गावामधून मराठा उमेदवार उभे करायचे आणि लोकसभेला दारुण पराभव, म्हणजेच हा लोकसभा इलेक्शन होऊच द्यायचं नाही. हा चंग म्हणजेच हा जो खेळ होता, हा खेळ सुरू झाला. आणि प्रत्येक गावातून, प्रत्येक मंडळातून, प्रत्येक मतदारसंघातून उमेदवार तयार होऊ लागले. नांदेडला 1200, परभणीला 3000, बीडला 3000, असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये बांधणी चालू झाली की आपण एका मतदारसंघामधून कमीत कमी 700-800 लोक देऊ. इथपर्यंत गोष्ट ठीक होती. हे फक्त गोष्ट महाराष्ट्रामधील होती, हे फक्त गोष्ट महाराष्ट्रापुरती होती. पण आरक्षणाला जबाबदार राज्यापेक्षा केंद्र सुद्धा असतं. 102 घटना दुरुस्ती ही केंद्राला करावी लागते, वट हुकूम केंद्राला काढावा लागतो. त्यामुळं जो पुढला मुद्दा होता, जो नेक्स्ट लेवल होती, ती नेक्स्ट लेवल कुठली होती की आता प्याद्याला, घोड्याला, उंटाला उडवण्यापेक्षा आपण डायरेक्ट राजालाच चेकमेट करायचं. आणि ते राजाला चेकमेट कसं करायचं, त्यासाठी मोदी साहेब ज्या मतदारसंघातून लढणार आहेत, जे त्या मतदारसंघामध्ये उभा राहणार आहेत, तो म्हणजे वाराणसी. वाराणसी मधून सुद्धा हजारो फॉर्म पडणार आहेत. वाराणसी मधून सुद्धा हजारोच्या संख्येनं महाराष्ट्रातील मराठा फॉर्म टाकणार आहे. बघा, निवडणुकीचा एक नियम आहे, अजब नियम आहे. महाराष्ट्रामधील नेता कुठेही जाऊन फॉर्म भरू शकतो. महाराष्ट्रामधील एखाद्या पक्षाचा नेता किंवा कुणीही नेता कुठल्याही राज्यात, कुठल्याही जिल्ह्यात, कुठेही जाऊन निवडणूक लढवू शकतो, पण एक मतदार कुठेही जाऊन मतदान करू शकत नाही. असंच बघा, आता मुद्दा कुठला होता आपला की ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये निवडणूक होऊ द्यायच्या नाही, हा प्रण घेतलेला होता. आणि तोच प्रण ठरला, तो म्हणजे लोकसभा वाराणसी मतदारसंघातून. त्या ठिकाणी पण निवडणुका होऊ देणार नाही, हा प्रण मराठ्यांनी घेतला.
म्हणजे तुम्ही डवसताय कुणाला, तुम्ही डिवसताय, तुम्ही खिजवताय कुणाला, नेहमी शत्रू बघून नीती वापरावी लागते हे चाणक्य अमित शहा विसरले असावेत. आणि त्यांनी महाराष्ट्राचा इतिहास पण त्यांनी विसरला असावा, यामध्ये काहीही शंका नाही. जर त्यांनी महाराष्ट्राचा इतिहास विसरला नसता तर यांच्या पुढे आज अशी वेळ आली नसती. आज त्यांच्यावरती ही वेळ येऊन बसली आहे, कारण त्यांचा वजीर, त्यांचा राजा, वजिराला उडवून राजाला चेक द्यायची तयारी महाराष्ट्रातून झाली, ते पण सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून. म्हणजे पूर्ण जंगल पेटवायला कुठली मोठी मशाल लागत नाही, जंगलाचं होळी करायला फक्त एक काडी काफी आहे. आणि ती ठिणगी तेव्हाच पडलेली आहे. आता ते रुद्ररूप धारण धरत आहे, रुद्ररूप धारण करत आहे. आता महाराष्ट्राप्रमाणे मोदी साहेबांचं सुद्धा चेकमेट होईल आणि गेम होईल का? महाराष्ट्रामधील जनता याकडे लक्ष देऊन बसलेली आहे की नेमकं भविष्यामध्ये वाढून काय ठेवलेलं आहे. समजून घ्या मित्र हो, तुम्ही तुमचा जात कोणती असो, कास्ट कोणती असो, ओबीसी असेल, एससी असेल, कोणती असेल, तुम्ही एक गोष्ट ध्यानामध्ये ठेवा. जर मराठ्यांची जर मागणी पूर्ण होत नसेल 5-6 कोटी समुदायाची, तर लहान लहान ज्या कास्ट आहेत त्यांच्या मागण्या पूर्ण होतील का? जर उत्तर तर असेल हो होतील, तुम्ही निर्णय घ्या. बाकी तुम्ही शून्य आहात, हुशार आहात. पण एकूणच जे हे वातावरण बघितलं, त्याची अवस्था बघितली की असं वाटायला लागलं की बाबासाहेबांच्या संविधानामध्ये एवढी पॉवर आहे, त्यामुळं एक कार्यकर्ता सुद्धा, एक प्यादा सुद्धा राजाला चेक देऊ शकतो. हे आपल्याला विसरून चालता येणार नाही. तुम्हाला कोणी याविषयी वाटतं काय, नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद सर्वांना, जय महाराष्ट्र.